हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आता थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे, जर आपण जे रेडीमेड पेटीकोट घेतो किंवा परकर घेतो, त्या परकरची जर उंची किंवा हाईट जर जास्त असेल तर ती कशी कमी करायची. अगदी सरळ सोपी पद्धत. जे परकर आहे किंवा पेटीकोट आहे तो बिना कट करता कसं कट करायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. बघू शकताय मी इथे एक येलो कलरचा परकर घेतलेला आहे. ह्या परकरची हाईट थोडीशी उंच आहे, त्यामुळे कस्टमरचा परकर आहे हा, त्यांना हाईट थोडीशी कमी करून हवी आहे. कारण बऱ्याच जणांना हाईटच्या मानाने घालायची सवय असते, परंतु आजकालच्या जनरेशनच्या ज्या मुली आहेत त्यांना अजिबात म्हणजे परकरला फिटिंग वगैरे करत नाहीत किंवा असे हाईट कमी वगैरे त्याची करत नाहीत. तर मी तुम्हाला सांगते, आता परकर जो आहे तो तुम्हाला सुरुवातीला उलटा करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि त्यांना किती कमी करायचं आधी सुरुवातीला ते विचारून घ्यायचं, ठीक आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी परकर उलटा केलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला उलटा करून घ्यायचा आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला ज्या साईजनुसार म्हणजे त्यांना कमी करायचं आहे ती साईज थोडंसं अंडरलाईन करून घ्यायची, ठीक आहे. अशा प्रकारे दोन्ही हातामध्ये तुम्हाला परकर पकडायचं आहे. आता त्या ज्या कस्टमर आहेत ना त्यांना अगदी असं थोडीशी जी पट्टी असते त्या पट्टीनुसारच हवं आहे, त्यासाठी मी अंडरलाईन करून घेते. इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अंडरलाईन करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करून पाहायचं आहे, ठीक आहे. मी तुम्हाला जसं स्क्रीनवरती दाखवते तशा प्रकारे जर तुम्ही परकर जो आहे तो त्याची हाईट कमी केलीत ना तर परकरची हाईट कमी केल्यासारखं अजिबात वाटणार नाही. कारण बऱ्याच ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या काय करतात की कट करून वगैरे जोडतात, मग ते जॉईन केल्यानंतर तसं ते बरोबर वाटत नाही किंवा त्याला वर्कसुद्धा भरपूर असतो, खूप कष्ट करावं लागतं. ते कट करा, परत टीप बसवा आणि ते इतकं दिसायला पण छान दिसत नाही. तर ही जी आहे ही अगदी सोपी आणि सरळ पद्धत आहे. अगदी 5 ते 7 मिनटामध्येच परकर जो आहे तो म्हणजे शॉर्टमध्ये करून होतो किंवा त्याची हाईट जी आहे ती कमी करून होऊन जाते. त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरा. तर तुम्हाला काय करायचं आहे, उलटा केल्यानंतर ना अशा प्रकारे जी फोल्ड केलेली बाजू आहे ती आतमध्ये घालायची आहे आणि अशा प्रकारे स्पेस करत 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 तुम्हाला अगदी गोल राऊंडमध्ये आणायचे आहे. जितकी तुम्ही साईजमध्ये कटिंग केलेले आहे ना, म्हणजे जे अंडरलाईन करून घेतलेले आहे त्यामध्ये. आता मी इथं तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही हातांनी व्यवस्थित पट्टी बाय पट्टी म्हणजे जी परकरची ज्या साईज कमी करायची आहे तेवढी साईज तुम्हाला अशी पट्टी बाय पट्टी व्यवस्थित करायची आहे. थोडंसं खालीवरती झालं तरी चालतं, असं काही कस्टमर इतकं रागायला येत नाही किंवा तो परकर काही बिघडत नाही. अशा प्रकारे वाटलं तर तुम्ही प्रेस करून घ्या. जर तुमचा परकर जो सुळसुळीत असेल म्हणजे मऊ कापड असेल ना तर करून घ्या, आणि जर कॉटनचं असेल जर हार्ड कापड असेल ना तर ते तुम्ही हाताने जरी अशी त्याची जी पट्टी बनवली ना तरीही चालते. अशा प्रकारे व्यवस्थित मस्त असं हे करून पट्टी टाईप असं फिनिशिंग करून घ्यायची त्याला आणि त्यानंतर मगच टीप मारायची आहे. आता टीप कशी मारायची ते मी सांगते. इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. सुरुवातीला अशा प्रकारे तुम्हाला पकडायचं आहे, अजिबात हलू द्यायचं नाही. जर तुम्ही हलवलात तर मग मात्र तुमची जी परकरची जी फिनिशिंग आहे ती चुकते किंवा टीप पण यायला चुकते. अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जी मी पट्टी आहे म्हणजे त्या काय ताईंना ना थोडंसंच पट्टी जेवढी आहे परकरची ऑलरेडी अगोदरची त्या पट्टी इतकंच त्यांना उंची जी आहे ती टाचायची आहे, त्यामुळे मी तितकंच घेतलेली आहे. थोडीशी कमी जास्त झाली तरी काही हरकत नाही, अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही. जे नवीन असतात ना त्यांना असा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे त्यांना सांगते मी. आणि सुरुवातीला जी नाडी आहे ती काढून घ्यायची, कारण जर ती दोरी तुम्ही नाहीत काढली तर ती टीपमध्ये बसण्याची शक्यता असते. जे नवीन असतात त्यांना, जे जुने असतात त्यांना हातामध्ये बसलेलं असतं, ते पटपट करून जातात. तर टीप देताना तुम्हाला अशा प्रकारे ठेवून व्यवस्थित थोडी 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 टीप पुढे पुढे सरकत घ्यायची आहे, ठीक आहे. आणि जी तुम्ही म्हणजे पट्टी टाईप घेतलेली आहे ना उंची, ती तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन बघायची आहे किंवा जे
सुरुवातीचा ऑलरेडी काठ असतो ना, तो काठ तसाच परफेक्ट राहिला पाहिजे. नाहीतर तुम्ही काय करचाल, सुरुवातीला जो आहे तो काठ एकदम परफेक्ट घ्याल आणि मध्ये लहान लहान करत आणाल, तर असं करायचं नाही. सुरुवातीला तुम्हाला अशी व्यवस्थित पट्टी पकडायची आहे. थोडंसं करत मगच तुम्हाला करायचं आहे. स्क्रीनवरती बघू शकताय मी अशा प्रकारे इथं फिटिंग जी आहे ती करत आहे. जर तुम्ही अशा प्रकारे परकरला म्हणजे त्याची हाईट कमी केलात ना, तर परकर कमी केल्यासारखं अजिबात वाटत नाही. त्याला फिनिशिंग म्हणा किंवा अगदी आपण दुकानातून बाजारमधून कसा आणलेला असतो तसाच दिसतो. मी फर्स्ट टाईमच ही म्हणजे परकर फिटिंग केलेलं आहे आणि मला एकदम परफेक्ट जमलेलंसुद्धा आहे. फिनिशिंगसुद्धा खूप सुपर्ब आलेली आहे. मी तुम्हाला शेवटी दाखवतेच. तोपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर शिविंग मशीनचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्या रिलेटेड जर तुमच्या काही शंका असेल तर मला कमेंट करून विचारा, किंवा तुमचे काय प्रॉब्लेम असतील तर चॅनलवरती व्हिडिओ माझ्या बरेचसे अपलोड आहेत, तुम्ही जाऊन चेकआउट करून घ्या. तुम्हाला तुमच्या समस्याचं निरासन नक्कीच होणार आहे. ठीक आहे. मी तर तुम्ही बघू शकताय थोडंसं करत हात अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचे आहेत, नाहीतर टीप वाकडी जाऊ शकते आणि फिनिशिंग चुकू शकते. ठीक आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. आता हा जो लाईटीचा प्रॉब्लेम आहे, पाऊस सुरू असल्याकारणाने लाईट एकदा फुल येते, परत जाते, परत येते, त्यामुळे समजून घ्या प्लीज. कारण कसं होते, मी पावसाच्या वातावरणामध्ये बनवत आहे व्हिडिओ किंवा क्रिएट करत आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपला जो परकर आहे तो व्यवस्थित उंची कमी करून त्याची झालेली आहे. बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे. अगदी ऑलरेडी सुरुवातीला जो परकर होता तशाच प्रकारे झालेले आहे. जर सुरुवातीला जर तुमची टीप अशी शेवटी राहिली वगैरे असेल तर तुम्हाला परत एकदा असं ठेवून मग त्यानंतर अशा प्रकारे फिटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघू शकता इथं झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल, ट्रिक आवडली असेल, पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये, नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल किंवा काहीतरी शिकता येईल आणि त्यांचंसुद्धा मनोरंजन होऊन जाईल. बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेले आहे परकरला. अजिबात तो म्हणजे जॉईंट केलेला आहे किंवा त्याची हाईट कमी केलेली आहे असं अजिबात दिसत नाही. ह्या लाईटीमुळे तुम्हाला टीप व्यवस्थित दिसत नाही, पण व्हिडिओ कंटिन्यू पहा, शेवटी तुम्हाला नक्कीच दिसेल. बघू शकता थोडंसं फ्लॅश पडत आहे लाईटीचं. ठीक आहे. कारण परकरचा जो कलर आहे तो एकदम डार्क आहे त्यामुळे. तर मी परकर जो आहे तो सरळ करून घेते. इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. किती छान फिनिशिंग आलेली आहे. पट्टी व्यवस्थित परफेक्ट दिसत आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, मात्र ते फ्लॅश पडल्यामुळे मला व्हिडिओ बनवल्यावर समजलं की फ्लॅश पडल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आहे. तरी मी नंतर इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे. असं वाटते का तुम्हाला की मी परकर जो आहे तो म्हणजे त्याची उंची, त्याची हाईट जी आहे ती कमी केली आहे? असं अजिबात वाटत नाही. बघू शकताय तुम्ही स्क्रीनवरती. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. कारण मी स्वतः हा व्हिडिओ म्हणजे जे परकरची उंची कमी केल्यानंतर ना मलासुद्धा हा परकर खूप आवडला. मला इतका आनंद झाला की बाबा खरंच आपण पहिल्यांदाच ट्राय केलं आणि मला जमलं असं वाटलं. बघू शकता किती छान अगदी फिनिशिंग, थोडंसं पण वाकडं तिकडं झालेलं नाही आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही अशा पद्धतीचा वापर करून नक्कीच परकरची जी हाईट आहे, उंची आहे ती कमी करू शकता आणि वाटणार पण नाही की तुम्ही ह्याची उंची कमी केलेली आहे. कस्टमरसुद्धा अगदी खुश होऊन जातील. आता हा कस्टमर मी पहिल्यांदाच परकरची जी उंची आहे ती कमी करून त्यांना देत आहे. त्या आता काय रिॲक्ट करतील मला पाहण्याची खूपच उत्सुकता लागलेली आहे. जर तुम्हाला पण ही फिनिशिंग मी अशी केलेली पद्धत आवडली तर एक लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी मी कट केलेली आहे किंवा उंची जी आहे ती कमी केलेली आहे मला सांगा. आता त्यानंतर जी ही दोरी आहे ती तुम्हाला अशा प्रकारे परत अटॅच करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा. चला भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.